उद्धव ठाकरे आज आणि उद्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या एकूण 6 सभा होतील। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बुलढाण्यामध्ये दाखल होतील। बुलढाण्यातल्या चिखली, मोताळा, जळगाव जामोद या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा होतील, तर उद्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा या 3 ठिकाणी सभा होतील। कोकणातला दौरा झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि बुलढाण्यामध्ये आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आणखी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, नक्की कविता, आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे। या ठिकाणी पहिली जनसंवाद जी सभा आहे ती बुलढाणा जिल्ह्यातली चिखली येथील राजा टॉवर्स परिसरामध्ये ही सभा आयोजित केली। जर आपण बघितलं दृश्यामध्ये संपूर्ण तयारी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी आपल्याला पाहायला मिळते। एक अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांचं या मंचकावर आगमन होणार आहे। आणि आपण पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत, जे त्यांचे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तब्बल 1 तासापूर्वीच या ठिकाणी हा जो मंडप आहे, जे आसन व्यवस्था आहे ती संपूर्ण हाऊसफुल झालेली। बाहेर सुद्धा रस्त्यावर अनेक लोक जे आहे ते उभे आहे, फक्त वाट पाहत आहे उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची। उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांची आज तोफ बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे होणार आहे। आता नेमकं या जनसंवाद सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार शिवसैनिकांना हे पाहावं लागेल। एक मात्र नक्की की या ठिकाणीचे जे विद्यमान खासदार आहे प्रताप जाधव, ते 6 वेळा या ठिकाणी निवडून आलेले, त्यांना आता शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक प्लॅन आखलेला आहे। आता या ठिकाणी कदाचित लोकसभेमध्ये कोण उमेदवार राहील त्याची सुद्धा घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।